तर भाऊंनो, आज आपण एकदम खतरनाक क्रिएटिव्ह नवरात्रीवरची एकदम टॉप डिझाईन आणल्या आणि हीच डिझाईन आपल्या इंस्टाग्रामला ऑलरेडी आल्या. तिथं आपण सिंगल डिझाईन दिल्या, त्याला पण तुम्ही ढीक प्रेम दिला. जर बघितलं नसला तर लवकरात लवकर जाऊन बघा, लाईक करा आणि नक्कीच इंस्टाग्रामला फॉलो करा आणि त्याचबरोबर आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलला पण जॉईन व्हा. आणि सगळ्यात मेन म्हणजे आज आपण PhD दिल्या, एडिटेबल PhD दिल्या आणि त्याचबरोबर फ्री PLP पण दिले आणि एक्स्ट्रा मटेरियल पण दिले. सगळ्या गोष्टींच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये चेकआउट करून घ्या. आणि आजच्या व्हिडिओला भरमसाठ ढीक प्रेम पाहिजे भावांनो. एवढ्या सगळ्या गोष्टी PhD देतोय, PLP देतोय, मटेरियल देतोय, या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करतो. त्यामुळे तुम्ही भरपूर भरमसाठ ढीक प्रेम देणं गरजेचं आहे. या व्हिडिओला भरपूर जणांपर्यंत शेअर करणं गरजेचं आहे, लाईक करणं गरजेचं आहे, कमेंट करणं गरजेचं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करणं गरजेचं आहे. जे कोण नवीन असेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. काय पैसे पडत नाहीत, सगळं फ्री आहे. मी सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करतोय, तुम्ही माझ्यासाठी जरा उगाच करा, काय अडचण नाही. त्याचबरोबर आपल्या टेलिग्रामला पण जॉईन व्हायला विसरू नका, लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर चला तर आता आपण बिना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूया. तर आता आपण जी काही ओव्हरऑल डिझाईन आहे तर ती बघायला आलोय. प्रॉपर एक आणि एक स्टेप मी तुम्हाला समजून सांगतो की विषय काय केला आहे, कसा केला आहे क्रिएटिव्ह लेवलचा. तर प्रॉपर आपण कोल्हापूरची श्री महालक्ष्मी माता यावर आपण या ॲपची कन्सेप्ट केल्या. नक्कीच आय होप तुम्हाला आवडेल, आय होप. तर सगळ्यात मेन म्हणजे काय बघा की जो काय कलर घेतला आहे, जो मी पहिल्यांदा पीक सेट केला होता, पीक मला जो पाहिजे होता तर त्या लेवलचा त्याच्या साडीवरचाच प्रॉपरली जो काय अट्रॅक्टिव्ह कलर आहे तर तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा आपली रेग्युलर साईज इंचेसमध्ये प्रॉपरलीरित्या आपण घेतली आहे. हे इंचेस भरपूर इम्पॉर्टंट आहे. इथं सेंटीमीटर टाकचेला, मिलीमीटर टाकचेला, जर चुकला तर 100% बॅनर चुकेल. त्यामुळे इंचेस पहिल्यांदा आल्या करायचं असते. त्यानंतर मग 4x5 साईज घेताना इथनं घ्यायचं, फाईल न्यू आणि त्यानंतर इथं पहिल्यांदा आले पिक्सल काही असेल ते पहिल्यांदा इंचेस करून घ्यायचं. त्यानंतर मग 4x5 500 रिझोल्यूशन, ओरिएंटेशन उभं आणि त्यानंतर मग क्रिएट म्हणायचं असते. ओके, एवढं तरी तुम्हाला माहिती आहे आणि हे सगळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कळणं म्हणजे. चला पुढील मुद्दा, ग्रॅडियंट आपण ॲड केला आहे. जो आपल्या साडीवरचा कलर आहे पर्पल गुलाबी या लेवलचा, तर त्या लेवलला आपण तो ॲड केला. चांगल्या प्रकारे प्रॉपर मिडलला आपण जरा लाईट ठेवला आहे आणि कडन एकदम जरा आपण म्हणजे प्रॉपर जरा डार्कनेस ॲड केला आहे, जेणेकरून तुम्हाला त्यात फरक बघायला भेटेल आणि अट्रॅक्शन वाढेल त्याचं. जर प्लेन ठेवला असतो तर एवढा काही विषय नसता. त्यानंतर मग आपलं जे काय लॉंग शॉट बिंग शॉट आहे ते बरोबर ह्याच्याच वर आणलं, जेणेकरून कुठल्याही वेगळ्या गोष्टीला डिस्टर्ब व्हायला नको. म्हणजे जसं की लॉंग शॉट जेवढं काय लॉंग शॉट आहेत आपल्या इमेजमध्ये, जसं की शारदीय नवरात्री उत्सव आपण टेक्स्टिंग ॲड केले, ते इंस्टाग्रामला बघायला भेटणार नाही, ते आपल्या या ट्युटोरियलमुळे ॲड केलं. त्यानंतर जो काय आपलं प्रॉपर सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हे जे टेक्स्टिंग आहे हे प्रॉपर ह्याचा पण आपला जो काय लॉंग शॉट आहे तो पण घेतला आहे. त्यानंतर नारायणी हे भरपूर हायलाइटेड आहे. लई जण विचारले की हो फॉन्ट, आता मी तुम्हाला ते दाखवतो पुढं. तर हे फॉन्ट आहे काय, तर फॉन्ट नाही, ती टायपोग्राफी आहे आपल्या Adobe Illustratorमध्ये केल्या, ते क्लासमध्ये सगळे शिकवलं जाते. त्यानंतर खालचा मुद्दा प्रॉपर इथं आपण पालखी घेतल्या, पालखी पण वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी ॲड करून मी ती केलेली आहे पालखी, ते पण पुढं दाखवतो. त्याचा पण आपण लॉंग शॉट घेतला आहे. त्यानंतर आता आपण मुळात आपली जे काही टेक्स्टिंग आहे पहिलं तर ते घेतलं नारायणी टायपोग्राफी, नारायणी बघू शकता एकदम खतरनाक लेवलला बॉक्सी टाईप लॉंग थीममध्ये आपण ही जी काय टाईप आहे ही घेतल्या. नक्कीच कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात मेन म्हणजे अवघड नाही आहे करायला, इलिस्ट्रेटर जरा आलं पाहिजे. रेग्युलर लेवलला बेसिस लेवलला ते कळून जाते आणि आपल्या क्लासमध्ये आपण प्रत्येक बॅचला शिकवत असतो चांगल्या प्रकारे टायपोग्राफी. हे तुम्हाला लोगो करण्यासाठी भरपूर उपयुक्त ठरू शकते. कोणत्याही ब्रँडचा असेल किंवा कोणत्याही पॉलिटिकल माणसं असतील असला तरी ते चालून जाईल. ओके, या लेवलला शुभेच्छुकच्या नावातून पण तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता या लेवलला, किंवा इव्हेंट पण मॅनेज करू शकता असल्या नावानं. त्यानंतर पुढील मुद्दा, आता मी प्रॉपर ग्रॅडियंट पाठीमागे लावला आहे मागाशी सांगितल्याप्रमाणे, पण तुम्हाला जरा अजून डार्कमध्ये पाहिजे होता, म्हणजे मला 3 लेअरमध्ये पाहिजे होता. त्यामुळे मी अजून एक लेअर एक्स्ट्रा ॲड केल्या बघा कडनं. म्हणजे कसं प्रॉपर मिडलला लाईट आहे, त्याच्यापेक्षा जरा अवघच लाईट आणि त्याच्यापेक्षा जरा अवघच प्रॉपर इथे डार्क झालं. असं 3 लेअरमध्ये मी ते जो काय ग्रॅडियंट आहे तर तो ॲड करण्याचा प्रयत्न केला. बाकी जरा एक्सपोजर लावलं जेणेकरून आपला जरा लाईट ॲडजस्ट व्हावा, जसं की जरा लेस डल व्हालं त्यामुळं. त्यानंतर आता भरपूर जरा प्लेन वाटतं, त्यामुळं मग जसं की आता आपलं सिनेमॅटिक प्लस क्रिएटिव्ह लुकअप करायचं आहे, त्यामुळे मग प्रॉपरली त्या पाठीमागं आपण जरा इंटेरियर जे काय आपलं टेम्पल आहे तर त्या लेवलची आपण थीम घेतली चांगल्या प्रकारे. त्याला आपण ब्लॅक अँड व्हाईट लावलं. ब्लॅक अँड व्हाईट का लावलं, कारण का जर ब्लॅक अँड व्हाईट लावलं नसतं तर जो काय ऑलरेडी देव्यांचा ते कलर आहे तर तो प्रॉपर आपल्याला डिस्टर्ब करतोय. ब्लॅक अँड व्हाईट केल्यावर विषय काय होतोय की आपण त्याला कोणत्याही टोनमध्ये चेंज करता येऊ शकते. मग त्याला आपण जो काय ब्लेंड मोड केला आहे तो सॉफ्ट लाईट केला आहे बघा, आणि त्यानंतर इथं ऑपोसिट एकदम 60 ठेवल्या बघा आपण. ते तुम्हाला आता PhD घेतल्यानंतर कळेलच. मग त्यानंतर सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे लावलं आहे आपण माझं मोस्ट फेवरेट सेक्शन, ते म्हणजे डॉटेड एकदम खतरनाक लेवलचं पार्टिकल्स आहेत आणि ते आपण इथनंच तयार केल्यात. फिल्टरमध्ये गेला, त्यानंतर इथनं आपले फिल्टर गॅलरीमधनं प्रॉपर एक ऑप्शन आहे, तिथनं तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. तिथनंच हे केलेलं आहे प्रॉपर. एक जर तुम्ही झूम करून बघितलं तर ते अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसते, चांगली गोष्ट आहे परफेक्टलीरित्या. त्यानंतर आता खालील जो आपला शॅडो आहे कशाचा,
आपल्या पालखीचा, तर तो आपण ॲड केला लॉंग शॅडो नाही, आपला प्रॉपरली त्या सरफेस शॅडो. त्यानंतर मग त्यावरची जी काय आपली पालखी आहे प्रॉपर, तर ती ॲड केली. पालखी संपूर्ण वेगळ्या लेवलची होती, जॅपनीज थीममधली आहे ही गोष्ट, आपण घेतली आहे गुगलवरनं, पिंटरेस्टवरनं. तर ह्याला भरपूर काही पाय बी वेगळ्या लेवलचं होतं, तर ते आपल्याला एकदम चांगलं वाटण झालं. त्यामुळे मी काय केलं, प्रॉपरली त्या पालखी फक्त ठेवली ही, आणि त्यानंतर मग त्याला पाय आपलं जे काय आपण रिसेंटली अंगारक शंकर चतुर्थीचं केलं किंवा आता विठू माऊलीस्तेन केलं त्या लेवलला जे काही टेबल वापरला आहे, तर त्या लेवलचं त्याचं पाय काढून मी इथं लावलं. आणि जरा त्याला आता गोल्डन थीम पाहिजे आहे पालखीची म्हणल्यावर प्रॉपरली ते ह्याला पण पायाला पण जरा गोल्डन थीममध्ये कन्वर्ट केलं, बघू शकता. ओके, आय होप हे कळालं असेल. त्यानंतर पुढील मुद्दा, आपण जरा पाठीमागं बरोबर मातीच्या पाठीमागं बरोबर चक्र ॲड केलं एकदम खतरनाक, जे आपण मागच्या ट्युटोरियलला पण दिलं, तर तेच सेम केलं. कारण का आता हे का केलं, बरोबर जो काय आत्ता आपला कलर आपण रिसेंटली यूज केला आहे पर्पल लेवलचा किंवा गुलाबी लेवलचा मिक्सिंग, तर त्याच्या अपोजिट कलर आपला हा हिरवा पडतोय बघा. त्यामुळे मी हे घेतलं आणि बाकी जे काय कडचं चक्र आहे प्रॉपर, तर ते जरा हायलाईटसाठी भरपूर उपयुक्त ठरते, त्यामुळे मी ते घेतले. चांगल्या प्रकारे एकदम विषय हाड दिसते. त्यानंतर मग आता मातेचा आपला जो काही शॅडो आहे लॉंग शॅडो, तर तो पहिल्यांदा आपण ॲड केला. जरा भरपूर खाली शॅडो गेलता, तर त्यामुळे याला आपण लावले बघा मास्क लावले आणि तो शॅडो जरा आपण इरेज केला. त्यानंतर पुढील मुद्दा, आपण घेतला आता मातेचं पीक. आता विषय काय झाला बघा, आपल्या पालखीच्या वर आपली माता आल्या. सांगतो आता सविस्तर काय विषय आहे. आपण पालख्यात दोन घेतल्यात म्हणजे कसं काय सांगतो. मातेला आपण प्रॉपरली त्या एकदम खतरनाक कटिंग बिटिंग केलंय, कॅमेरामध्ये इफे पण मारल्यात, ते जाऊन जरा चेक करू शकता तुम्ही एकदम बेस्ट लेवलला. त्यानंतर मग जरा एक्सपोजर वाढवलं आपला फोकस येण्यासाठी त्यावर, आणि जरा अवघड व्हायब्रन्स कलर उठावदार बनण्यासाठी. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग त्यानंतर आता आपली पालखी आहे, पालखीत प्रॉपर बसल्यागत वाटणं गरजेचं आहे. त्यामुळे जी काय पालखी आपण मगाशी घेतलेली आहे, तर त्याचीच आणि वर कॉपी घेतली बघा, जेणेकरून ती पालखीत बसल्यागत वाटते आणि एकदम अट्रॅक्शन आपलं हेवी होते, बघू शकता एकदम टॉप. मग त्यानंतर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, जे काय आपलं टेक्स्टिंग आहे हे आपण मागच्या ट्युटोरियलला पण दिलं, पण ते एकाखाली एक दिलं, हे बरोबर एकासमोर एक दिले. चांगल्या प्रकारे यूज करा तुम्ही, नो प्रॉब्लेम. त्यानंतर पुढील मुद्दा, इथं आपण समयी घेतल्या. समयी प्रॉपरलीरित्या एकदम बेस्ट लेवलला आपण घेतल्या. म्हणजे एक बघायला गेलं तर प्रॉपर समयी आणि प्लस त्यावर दिव्यांचं ते सगळे जे काय आता आपण सेपरेट गोष्टी दिल्यात, त्या सगळ्या गोष्टी जरा चेकआउट करून घ्या. एक तुम्ही म्हणजे ऑन करत आला तर ती तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतीलच. ओके, असा विषय. 2 समय आपण दिल्यात, चेकआउट करून घ्या. हे जर तुम्ही फोल्डर ओपन केला तर तुम्हाला एक वातीचं सेक्शन बघायला, एक म्हणजे समयी, एक वात फोल्डर, सगळं वातीचं फोल्डर आहे प्रॉपर, आणि एक त्या वातीचा प्रॉपरली ते रिफ्लेक्शन म्हणू शकता किंवा लाईट म्हणू शकता अशा लेवलला. ओके, डन. मग जरा आपण पार्टिकल जरा ॲड केल्यात चांगल्या प्रकारे दोन्ही साईडला. त्याची ऑपेसिटी आपण भरपूर लो ठेवल्या, तुम्हाला वाटलं तर तुम्ही ती हाय ठेवू शकता, नो प्रॉब्लेम. त्यानंतर मग इथं जरा आपल्यात जो काय आपलं ताट येणार आहे पूजेचं ताट, तर त्याचा आपलं प्रॉपर शॅडो आपण ॲड केला. त्यानंतर पूजेचं ताट एकदम बेस्ट लेवलला आपण ॲड केलं. त्यानंतर तिथं खाली आपण एक स्ट्रीप ॲड केल्या, तिथं आता आपली येणार आहे डिझाईन आणि म्हणजे पार्टिशन पडले आता आपल्या शुभेच्छाचं, तर ती लेवल. ओके, त्यानंतर आपला वरचा लोगो. त्यानंतर शारदीय नवरात्री उत्सव हे टेक्स्टिंग आपण नंतर ॲड केले, जेणेकरून आपल्याला ट्युटोरियल करावं. जरा मी संपूर्ण बॅनर वर घेतला आहे, आपल्याला खाली टेक्स्टिंग टाकता यावं यासाठी. आणि मग शारदीय नवरात्री उत्सव आपण टेक्स्टिंग ॲड केलं, त्याला आपण लावला एकदम खतरनाक लेवलचा टेक्स्चर इफेक्ट. त्यानंतर मग आपलं सगळं प्रॉपरलीरित्या जे काय खालचं शुभेच्छुकची पट्टी आहे, जो प्रॉपर आपला कलर आहे पर्पल, तर त्याच्या अपोजिटचा कलर आपण हिरवा घेतला चेकआउट करून, आणि त्या लेवलला आपण तो यूज केला चांगल्या प्रकारे. आणि त्यानंतर मग आपण जरा एक्सपोजर अँड जे काय आपलं व्हायब्रन्स आहे तर ते गेले. त्यात एडिटेबल आपलं नाव ते एडिटेबल आहे बघा, शारदीय नवरात्री उत्सव एडिटेबल आहे बघा. जे काय एडिट करू शकते तुम्ही चांगल्या प्रकारे एडिट करू शकताय, A to Z चांगल्या प्रकारे आपण एडिटेबल दिलं. फक्त तुमच्यात ते फॉन्ट असणं गरजेचं आहे प्रॉपर. आता हे जे काय फॉन्ट आहे तरी रेग्युलर लेवलला टेको आणि हे हिंदा हे मी ऑलरेडी दिलं आहेस तुम्हाला, त्यामुळे ते तुमच्यानुसार यूज करा, काय अडचण नाही. बाकी आजची ओव्हरऑल डिझाईन कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. ढीक प्रेम याला विसरायचं नाही. आणि आपलं फ्री PLP पण दिल्या. PLP लई दिवस झाले मी दाखवून झालो आहे, पुढच्या वेळेला आपण PLP बघूयात. ओके, PhD पण देईन आणि PLP पण नक्कीच आपण बघा डीपमध्ये. ओके, नक्कीच आय होप कळालं असेल. आणि फ्री मटेरियल पण आहे, ते पण चेकआउट करून घ्या ओव्हरऑल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा, कमेंट करायचा, भरमसाठ प्रमाणात प्रेम द्यायचा आहे. जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला फॉलो केलं तर इंस्टाग्रामला फॉलो करा. तिथे जर अजून कोण ब्रॉडकास्ट चॅनलला जॉईन झालं नसेल तर तिथं नक्कीच जॉईन व्हा. आणि आपल्या टेलिग्रामला पण जॉईन व्हायला विसरू नका. तर भेटलो लवकरच आपण एकदम चांगल्या विषाड नाथ ट्युटोरियलमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव्ह यू ऑल, डिक प्रेम, बाय, धन्यवाद.